राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जातंय। या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्याने जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विकास खरगे यांच्या समितीने काढलाय। त्यामुळे पार्थ पवार यांना अभय मिळाल्याचं सांगितलं जातंय। या जमीन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाल्यामुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंढवा जमीन घोटाळ्यामुळे पार्थ पवार यांची प्रतिमा डागाळली होती। परिणामी त्यांना थेट राज्यसभेवर पाठवल्यास भाजपच्या नैतिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता होती। मात्र खरगे समितीने क्लीन चिट दिल्याने पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। समितीच्या अहवालात आता नेमकं काय आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा हा जबाबदार असतो। अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही। पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। अमेडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। व्यवहारासाठी मदत केलेल्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी नेमलेल्या खरगे समितीने आपला अहवाल महसूल मंत्री बावनकुळे यांना सादर केला आहे। या अहवालामध्ये 2 अधिकारी तारू आणि येवले यांना दोषी ठरवण्यात आला असून त्यांच्या बडतर्फीची शिफारस करण्यात आलेली आहे। परंतु याच्यातून पार्थ पवार यांना मात्र पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आल्याचं दिसतंय। त्यांच्यावर काही कारवाई करायची ते अखेर त्या कमिटीने पोलिसांवर सोपवल्याचं दिसतंय। परंतु याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे।